आतापर्यंत मला बरेचदा मेसेज आले होते की ताई आमच्या घरातले पितळाचे आणि तांब्याचे भांडे कसे स्वच्छ करायचे नक्की सांगशील, कारण की पितांबरीने पण आपल्याला खूप जास्त घासावं लागतं। बरेच रिव्ह्यू बघितल्यानंतर मी सिलेंचाचं सात्विक कॉपर अँड ब्राश शायनर हे मागवलं ऑनलाईन आणि बघूया आता मी पण पहिल्यांदाच वापरते। तर फायनली माझ्याकडे पितळाचे आणि तांब्याचे भरपूर भांडे आहेत, पण आपण आता बघूया की हे कसे स्वच्छ होतात, कारण मला इतका त्रास होतो ना घासायचा, मला फार कंटाळा येतो। मग काही नाही, नॉर्मली आपल्या जे काही भांडी आहेत ना पितळाची त्याच्यावरती स्प्रे करायचं। स्प्रे करत असताना फक्त काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये कुठलाही ऑइल किंवा ग्रीस असं काही नसलं पाहिजे, भांडी एकदम हे पाहिजे। नॉर्मली जेंटली आपल्याला ह्याला स्क्रब करायचं एकदम हाताच्या साहाय्याने, काहीही जास्त करायला लागत नाही मंडळी, फक्त स्प्रे करायचं आणि जस्ट दाखवल्याप्रमाणे स्वच्छ करायचं। अजिबात घासणीचाही वापर करायची गरज नाही आपल्याला आणि छानपैकी असं पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता रिझल्ट बिफोर अँड आफ्टर किती चकाचक झालेले आहे। आणि हां, पाण्याने धुवून झाल्यानंतर स्वच्छ कॉटनच्या कपड्याने ह्याला पुसून घ्यायचं आणि चकाचक आपली भांडी एकदम छान तयार होतील, अजिबात मेहनत नाही घेता। जर तुम्हाला तुमची भांडी स्वच्छ करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला लिंक ऑटोमॅटिकली मिळून जाईल।